परभणीत आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलकांनी केली ठिकठिकाणी जाळपोळ व पोलीस वाहनांवरती दगडफेक करत खाजगी वाहनांची केली नासधूस। परभणी शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणीत बुधवारी बंदची हाक देण्यात आली। बंद दरम्यान ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आले। दुपारच्या सुमारास आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले। शहरात ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या। दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली। आंदोलनादरम्यान स्टेशन रोड परिसरात आंदोलनकर्ते व पोलीस आमनेसामने झाले। अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारी दुपारी 1 वाजेपासून परभणी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत। आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी परभणी बंदची हाक दिली होती। सकाळच्या सुमारास ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दुपारी 12:30च्या नंतर परभणी शहरातील आंदोलन हिंसक झाल्याचे दिसून आले। आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी दगडफेक केली, जाळपोळीच्या घटना घडल्या। बसस्थानक परिसरात तोडफोड करत फळांचे गाडे डिग्गी नाल्यात टाकण्यात आले। औषधी दुकान व इतर दुकानांचे काच फोडण्यात आले। स्टेशन रोड, आर टावर, छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार आदी भागात वाहने पोहण्यात आली। काही वाहने जाळण्यात आली। स्टेशन रोड भागात आंदोलनकर्ते पोलीस आमनेसामने झाले। यावेळी दगडफेक झाली। आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या। प्रशासन लोकप्रतिनिधींकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी जिल्ह्यातील परिस्थिती पाहता जमावबंदीचे आदेश काढले आहे व शहर व जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी 5 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींनी जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। टेलिफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, ISD फॅक्स, झेरॉक्स, ध्वनिक्षेपक, इंटरनेट सेवा बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत। आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज। सच्चाई अब तक सलमान सय्यद सोबत पाथरी। पाहूया एक खास रिपोर्ट। आता पडते बचा म्हणायला बेल्ट खाली